दौंडमध्ये आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गटात मोठा तणाव निर्माण झालाय। व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने हा मोठा तणाव निर्माण झालाय। दोन गटातील राड्यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। संतप्त नागरिकांनी रस्त्यावरच्या दुचाकी पेटवल्या, आठवडी बाजारही बंद करण्यात आला। स्थानिकांकडून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाच्या घराची सुद्धा तोडफोड करण्यात आली। आक्षेपार्ह पोस्ट करणारा सय्यद नावाचा तरुण पोलिसांच्या ताब्यात आहे। यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी ही माहिती दिली। दौंडमधला हा सगळा प्रकार आहे। सय्यद नावाच्या तरुणानं काही आक्षेपार्ह पोस्ट व्हॉट्सअॅपवर ठेवली होती, अशा प्रकारची माहिती आहे। त्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला, आठवडी बाजारही बंद करण्यात आला। संबंधित तरुणाच्या घराची तोडफोड करण्यात आली, तर संबंधित तरुण सय्यद हा पोलिसांच्या ताब्यात असल्याचे पोलिसांनी वाढू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलाय। काहीशी जाळपोळ सुद्धा या परिसरात झालेली दिसते। अत्यंत संतापजनक घटना ही यवतमध्ये घडलेली आहे। यवतमध्ये निळकंठेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता, जी मूर्ती होती, त्या मूर्तीची दगडानं तोडफोड केलेली आहे। लाथा त्या मूर्तीला घातलेल्या आहेत। अशा पद्धतीचं विटंबना करण्याचं नीच काम सय्यद नावाच्या एका जिहाद्याने केलेलं आहे। काल हजारो लोक रस्त्यावरती उतरली होती आणि सर्वांची मागणी हीच आहे की त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याला सहकार्य करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। तर या सगळ्या प्रकारानंतर यवतमध्ये वातावरण तापलेलं आपण पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात नागरिक संतप्त झालेले आहेत, काहीशी जाळपोळ सुद्धा करण्यात आलेली आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे। पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्याची दृश्य आपण पाहतोय। पोलिसांना काहीसा आक्रमक सुद्धा व्हावं लागतंय। मात्र आत्ताची दौंडच्या यवतमधली ही परिस्थिती आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात तणाव यवतच्या परिसरामध्ये आहे। एक आक्षेपार्ह पोस्ट आणि त्यामुळे झालेला हा सगळा वाद। त्यानंतर गोपीचंद पडळकर, आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीनं हे काम केलेलं आहे त्याचं नाव सय्यद, तो पोलिसांच्या ताब्यात आहे अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। तर संबंधित तरुणाच्या घराची तोडफोड सुद्धा संतप्त जमावानं केलेली आहे। तर ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात फौजफाटा हा दौंडच्या यवतमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आठवडी बाजार सुद्धा बंद ठेवण्यात आला आहे। मोठा संताप हा यवतमधल्या नागरिकांच्या मनात या सगळ्या घटनेमुळे आहे। एक दुचाकी सुद्धा जाळण्यात आलेली आहे, त्याची हे दृश्य आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी विशाल भोंग आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण अधिकचं लक्ष त्यांच्याकडून घेऊया। विशाल, काय नेमकं घडलंय यवतमध्ये? परिस्थिती इतकी चिघळलेली आहे, नेमकं घडलं काय? नेमकी घटना दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये जिथे आज सकाळी एक आक्षेपार्ह सोशल मीडियावर पोस्ट नंतर परिस्थिती तणावपूर्वक झाली। सय्यद नावाच्या युवकाने सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली हिंदू समाजाविषयी आणि दुपारी 12 नंतर यवतचे आठवडा बाजार बंद पडला आणि काही ठिकाणी रस्त्यावर दुचाकी पेटवून दिल्या। या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत युवकाला ताब्यात घेतला आहे। यवत चे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली आहे। विशेष म्हणजे गेल्या शनिवारी 26 जुलै रोजी निळकंठेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली। याची घटना अगदी ताजी असताना असा प्रकार घडल्याने दौंडच्या यवतमध्ये तणाव वाढला। आरोपी युवक सहकार नगर भागात राहत असल्याने स्थानिकांनी तिथे त्याच्या घरी धाव घेत घराची तोडफोड केली आहे। मात्र पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप करत मोठा अनर्थ टळला। सध्या गावात तणाव कायम आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तर पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडण्यात आल्या आहेत तणावावर।
बरं विशाल, तुम्ही ज्या दोन घटना सांगताय, एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना आणि दुसरी आत्ताची व्हॉट्सअपवरची आक्षेपार्ह पोस्ट, या दोन्ही घटनांमध्ये संबंधित व्यक्ती जी आहे ज्याने या केलेले ती व्यक्ती एकच आहे का मग वेगवेगळ्या व्यक्ती आहेत? यामध्ये हा तरुण एकच आहे. काल दौंडच्या यवतमध्ये एक संग्राम जगतापांनी वक्तव्य केलं होतं हिंदू धर्मावर. त्याचा राग मनात धरून मुलाने हा सगळा प्रकार केल्याची माहिती समोर येत आहे. बरं, म्हणजे दोन्ही घटनांमधला व्यक्ती जो आरोपी आहे ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तो एकच व्यक्ती आहे? वेगवेगळे आहेत. बरं, आत्ताची नेमकी परिस्थिती काय? आता पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न चालू आहे. पोलिसांनी घटनास्थळी दौडून पोलीस फटा मागून बऱ्यापैकी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. बरं, तिकडच्या स्थानिक नेत्यांची, स्थानिक लोकप्रतिनिधींची वगैरे कोणाची प्रतिक्रिया आतापर्यंत समोर येऊ शकली? काय म्हणणं आहे तिकडच्या स्थानिक नेत्यांचं या सगळ्या प्रकरणासंदर्भात? अद्याप स्थानिक कोणत्याही राजकीय नेत्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. बरं, ही दृश्य आपण पाहतो, या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो एक दुचाकी जाळण्यात आलेली आहे. तणाव मोठ्या प्रमाणावर दौंडच्या यवतमध्ये पाहायला मिळतोय. दौंडच्या यवतमध्ये जमावानं संबंधित व्यक्तीच्या घराची तोडफोड सुद्धा केलेली आहे. दोन घटना यवतमध्ये घडल्या. पहिली घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली असं स्वतः आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा अगदी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली, त्यामध्ये म्हटलेलं. आणि त्यानंतर आत्ताची एक घटना, आक्षेपार्ह व्हॉट्सअप स्टेटस एका व्यक्तीने ठेवलं आणि या दोन्ही घटनांचा परिणाम म्हणून जमावाचा उद्रेक झाला, यवतमधल्या नागरिकांचा उद्रेक झाला आणि त्यामुळं परिस्थिती तणावाची निर्माण झाली. एक दुचाकी पेटवण्यात आली, संबंधित व्यक्तीच्या घराची तोडफोड करण्यात आली. आता पोलिसांकडून काय माहिती दिली जाते तर पोलिसांकडून ही माहिती दिली जाते, ज्या व्यक्तीनं आक्षेपार्ह स्टेटस ठेवलं होतं ती व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव सय्यद, ती व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहे अशी माहिती पोलिसांकडून दिली जाते. मात्र दौंडमध्ये आता सुद्धा परिस्थिती तणावाची आहे. पोलिसांकडून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांकडून दौंडमधून यवतमध्ये मोठा फौजफाटा सुद्धा मागवण्यात आला आणि या फौजफाट्याच्या माध्यमातून गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचं, गर्दीचा जो आक्रोश आहे त्या आक्रोशावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न हे पोलिसांकडून सुरू आहेत आणि त्याच संदर्भातली ही दृश्य आपण दौंडच्या यवतमधून पाहतो. संतप्त नागरिकांनी रस्त्यावरच्या दुचाकी सुद्धा पेटवल्यात. आठवडी बाजारही बंद करण्यात आलाय. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाच्या घराची तोडफोड सुद्धा करण्यात आली, तर संबंधित तरुण हा पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढारीचे प्रतिनिधी दीपक देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. नेमकं काय घडलेलं होतं? दोन वेगवेगळ्या घटना आहेत. दोन्ही घटनांमधले जे आरोपी आहेत, ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत, ते सारखेच आहेत का मग दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून या दोन घटना घडलेल्या होत्या? दीपकजी. सर, 26 जुलैला पहिली घटना घडली होती. 26 जुलैला यवत परिसरातील निळकंठेश्वर मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. त्या विटंबनेच्या निषेधार्थ काल हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या हिंदू जन आक्रोश मोर्चानंतर आज वातावरण शांत होते असं वाटत असताना यवत परिसरातील एका सय्यद नावाच्या व्यक्तीनं हिंदू समाजाबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर आज या ठिकाणी पुन्हा हिंदू समाजाची लोक मोठ्या प्रमाणात जमा झाले आणि त्यांनी दुचाकीची जाळपोळ केलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एका मस्जिदीची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात हिंदू समाज या ठिकाणी जमा झालेला आहे. घोषणाबाजी चालू आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतः या ठिकाणी थांबून आहेत. जमावाला पांगवण्यात पोलिसांना आता यश आलं असलं तरी हा जमाव पूर्णपणे पांगलेला नाहीये. ठिकठिकाणी बसून घोषणाबाजी अजून सुरूच आहे. बरं, आता आणखी एक प्रश्न असा पडतोय की ज्यांना आक्षेपार्ह स्टेटस ठेवलं त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, अशा प्रकारची माहिती स्वतः पोलिसांनी दिली. मात्र मूळ जिथून या वादाला सुरुवात झाली, छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची विटंबना, तो प्रकार ज्याने केला होता त्याचा शोध लागलाय का? त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय का? ते प्रकरण नेमकं कुठवर पोहोचलंय? त्या आरोपीचं नाव अमीन सय्यद असं आहे. काल पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि आजचा सय्यद हा आरोपी आहे. याला देखील पोलिसांनी दुपारीच आपल्या ताब्यात घेतलेला आहे. बरं, आत्ताची नेमकी यवतमधली परिस्थिती काय आहे? आता यवतमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा जमा केलेला आहे. जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश आलं असलं तरी हा जमाव अजूनही काही ठिकाणी मोठ्या संख्येनं बसून आहे. त्यावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. या भागात यवत परिसरात जवळपास
7 ते 8 मस्जिद आहेत, त्यामुळे पोलिसांपुढे त्या सर्व मस्जिदींची सुरक्षा करण्याचा मोठा प्रश्नचिन्ह आहे. मॉब पूर्णपणे पांगलेला नसला, म्हणजे मॉब पांगवण्यात पोलिसांना यश आलं असलं ते मॉब पूर्णपणे पांगलेला नाही. यवत परिसरातूनच पुणे सोलापूर महामार्ग जात आहे. पोलिसांना ही भीती आहे की हा महामार्ग अडवल्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतुकीचा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो. पोलीस सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. बरं, त्यासाठी पोलिसांकडून काही विशेष उपाययोजना केल्या जात आहेत? बाहेरून पोलिसांची कुमक मागवली जाते किंवा असं काही तपशील आहे? पोलिसांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल स्वतः या ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी हजर आहेत. त्यांनी जादा कुमक मागवलेली आहे. दौंड परिसरातून एक SRPF ची तुकडी मागवण्यात आलेली आहे. जादा कुमक पोलिसांनी मागवलेली आहे. बरं, स्थानिक राजकीय नेत्यांकडून काही प्रतिक्रिया आतापर्यंत समोर आली आहे? कोणाचं काही मत आतापर्यंत समोर आलंय? काही बोलणं झालं? स्थानिक राजकीय नेत्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बरं, या दृश्यांमध्ये पाहू शकतो खरं तर मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते संतप्त झालेले आहेत. त्यांनी संबंधित तरुणाच्या घराची तोडफोड सुद्धा केलेली आहे. एका दुचाकीला सुद्धा पेटवून देण्यात आलेला आहे. आणि आता आपले प्रतिनिधी दीपक यांनी सांगितल्याप्रमाणे पोलिसांची भीती आहे की जो महामार्ग जातोय तो महामार्ग अडवला तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण होऊ शकते. दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. त्या दोन्ही घटनांचा उद्रेक हा यवतमधल्या नागरिकांमध्ये पाहायला मिळतोय. यवतमधल्या नागरिकांमध्ये रोष त्या घटनांचा पाहायला मिळतोय. पहिली घटना जी 27 जुलै रोजी घडली असं समजतंय, ज्या घटनेमध्ये यवतमध्ये असलेल्या मंदिरासमोर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आणि त्यामुळं पहिला उद्रेक झाला. त्यानंतर काल एक सभा घेण्यात आली होती. त्या सभेनंतर आज एक आक्षेपार्ह पोस्ट सुद्धा ठेवण्यात आली. या दोन घटना घडल्या आणि या दोन घटनांमुळे आता दौंडच्या यवतमध्ये असलेले नागरिक त्यांच्या भावनांचा उद्रेक झालेला आहे. रोष पाहायला मिळतो आणि तो रोष कशामध्ये परावर्तित झालाय तर जाळपोळ केली गेलेली आहे. एक दुचाकी पेटवण्यात आलेली आहे. आक्षेपार्ह पोस्ट ठेवणाऱ्या युवकाच्या घराची तोडफोड केल्याची माहिती मिळते. तर आक्षेपार्ह पोस्ट करणारा युवक आणि सोबतच ज्यानं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली होती तो युवक सुद्धा पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळते. मात्र जमावाचा रोष, जमावाचा राग हा पांगवण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा बाहेरून सुद्धा यवतमध्ये मागवलेला आहे. आणि आत्ताच्या घडीला यवतमधली परिस्थिती शांत असली तरी ती पूर्णपणे थंड झालेली नाही असे आपले प्रतिनिधी दीपक यांनी माहिती दिलेली आहे. आणि त्याच संदर्भातली ही दृश्य आपण पुढारी न्यूजवर पाहतोय. दौंडच्या यवतमधली ही लाईव्ह दृश्य आहेत. एक दुचाकी पेटवण्यात आली. मोठ्या प्रमाणात जमाव, नागरिकांचा जमाव आणि त्या जमावाच्या मनात असलेला रोष हे सगळं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतं. पोलीस कशा प्रकारे या जमावाला पांगवण्याचा, थांबवण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करतायत तेही या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय.